नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 26/9/2025च्या चालू घडामोडी, ज्या की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत आणि ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतात. तर सुरुवात करूया पहिल्या न्यूज पासून. पहिली न्यूज आहे बघा, ICC ने USAच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सदस्यत्वाचं निलंबन केलेलं आहे. का केलेलं आहे आणि ICC काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण काय आहे बघा, USAच्या बोर्डाने ICCच्या नियमानुसार शासकीय संस्था म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अर्ज केला नाही. त्याच्यामुळं USAच्या क्रिकेट बोर्डाचं ICC मध्ये निलंबन झालेलं आहे, लक्षात ठेवा. तरीही USA संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने कोणासोबत खेळू शकतो? इंडियाच्या टीम बरोबर खेळू शकतो, तसेच पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यासारख्या संघांबरोबर तरीही तो सामने खेळू शकतो. पण ICCतून त्याचे सदस्यत्वाचं निलंबन झालेलं आहे, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट न्यूज आहे. ICCचं मुख्यालय कुठं आहे लक्षात ठेवा, लोकेशन आहे दुबई. ICCचं मुख्यालय दुबई येथे आहे आणि USAच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या सदस्यत्वाचं निलंबन झालेलं आहे, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, जगातील पहिले खासगी अवकाश स्थानक, लक्षात ठेवा. नाव काय आहे? हेवन 1. हे जगातील पहिले खासगी अवकाश स्थानक आहे, लक्षात ठेवा. जगातील पहिलं म्हणजेच ज्या पण पहिल्या गोष्टी असतात जगात किंवा राज्यात किंवा राष्ट्रात कोणत्याही, त्या आयोग मुख्यत्वाने विचारत असतं. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. नाव काय आहे? हेवन 1. काय आहे? पहिले खासगी अवकाश स्थानक. प्रक्षेपण बघा, SpaceX फाल्कन 9 रॉकेटद्वारे केले जाईल. SpaceX फाल्कन 9 कोणाची? SpaceX कोणाची कंपनी आहे? तर इलॉन मस्कची SpaceX कंपनी आहे, जे एअर मधले जे ऑपरेशन आहेत म्हणजेच अवकाशातील जे ऑपरेशन आहेत ती रेग्युलेट करण्याचं काम SpaceX करत असते. त्याच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे त्याचं प्रक्षेपण केलं जाईल, लक्षात ठेवा. हे स्थानक भविष्यात अवकाश पर्यटनासाठी महत्त्वाचं ठरेल. कार्य काय होईल त्याच्यानंतर? भविष्यात जर अवकाश पर्यटनासाठी मार्ग मोकळा झाला तर हे काय अवकाश स्थानक प्रमुख केंद्र बनेल, लक्षात ठेवा. अवकाश संशोधनासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे अवकाश स्थानक करणार आहे. नाव काय आहे? हेवन 1. आणि प्रक्षेपण कोणी केलेलं आहे? SpaceXचा फाल्कन 9 रॉकेटद्वारे त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे, लक्षात घ्या. पुढची न्यूज बघा, 6वा नदी उत्सव 2025. नदी उत्सव 2025 ठिकाण कोणतं आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली. तिथे कशाचं ठिकाण आहे? 6वा नदी उत्सव 2025 तिथे आयोजित केला जाणार आहे. आयोजक कोण आहेत बघा, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय. भारतात वेगवेगळ्या आर्ट्सवर जे काम करत असते ते संस्कृती मंत्रालय आयोजक आहे. याचं दिनांक 25 ते 27 सप्टेंबर 2025. लक्षात ठेवा. कोणत्या कालावधीत 6वा नदी उत्सव 2025 मध्ये सेलिब्रेट केला गेला? तर 25 ते 27 2025 या कालावधीत, लक्षात ठेवा. उत्तर उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. उद्दिष्ट बघा काय आहे, भारतातील नद्यांचे सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्व साजरे करणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. कोणता कार्यक्रम आहे? 6वा नदी उत्सव 2025. तारीख लक्षात ठेवा, 25 ते 27 सप्टेंबर द्वारे हा सेलिब्रेट केला जाईल. GST अपीलीय न्यायाधिकरण GSTAT उद्घाटन केलेलं आहे. कशासाठी आहे बघूया आपण. वित्त मंत्री निर्मला सीतारामन, नवी दिल्ली यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. आपल्या वित्त मंत्री जे आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. उद्दिष्ट बघा, GST संबंधित वादांचे न्याय, जलद आणि पारदर्शक निराकरण. तर उद्दिष्ट महत्वाचं आहे. आणि का हे GSTचे अपीलीय न्यायाधिकरण ओपन केलेलं आहे? तर GST आपण सगळे लोक भरतो, जे कर भरतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. जसे की कर भरताना तुम्ही बँक अकाउंट जोडलं नाही तर तुमच्या कर प्राप्तीची रक्कम माघारी जी तुम्हाला बेनिफिट म्हणून मिळते तर ती तुम्हाला मिळू शकत नाही. पण अशा काही समस्या आहेत
की वेबसाईटच्या रिगार्डिंग समस्या आहेत किंवा काही जणांना कर माघारी भेटला नाही, जे टॅक्स रिटर्न फाईल करून पण गव्हर्नमेंटकडून तो प्रोव्हाइड केले गेलेला नाही, अशा काही समस्या जर तुम्हाला असतील तर त्या समस्या सोडवण्याचं काम हे करणार आहे जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण जी स्टॅट. त्याचं उद्घाटन केलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा रचना बघा, दिल्ली येथे मुख्य शाखा आणि इतर राज्यात 31 खंडपीठे त्यांनी उभारलेले आहेत. त्याच्यानुसार या गोष्टींचं न्यायाधिकरण केलं जाईल. सुनावणी प्रारंभ कधीपासून चालू होत आहे बघा, डिसेंबर 2025 पासून जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणचे उद्घाटन म्हणजेच ओपनिंग झालेलं आहे ऑलरेडी आणि सुरुवात त्याची डिसेंबर 2025 पासून होईल. लक्षात घ्या. पुढची न्यूज आहे भारताचे पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र. ठिकाण बघा कोणतं आहे, बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड. झारखंडमध्ये भारताचे पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र उभारलं गेलेलं आहे. कुठं उभारलं गेलेलं आहे, बेतला राष्ट्रीय उद्यानामध्ये उभारले गेलेलं आहे. वैशिष्ट्य हे आहे बघा, होलोग्राम्स आणि ध्वनी यांच्या द्वारे जंगल व वन्यजीव अनुभवण्याची सुविधा याच्यामध्ये दिली गेलेली आहे. उद्दिष्ट बघा, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचे काम ते करेल. पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणे हे त्याचं कार्य राहील. लक्षात ठेवा, उद्दिष्ट वन्य आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करण्याचं कार्य हे नवीन अनुभव केंद्र देईल, जे की AI सक्षमचे निसर्ग अनुभव केंद्र भारताचे पहिले आहे. लक्षात ठेवा, लोकेशन आहे बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड. पुढची न्यूज बघा, आयुष मंत्रालयाने द्रव्य पोर्टल सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा, कशासाठी केलेलं आहे हे जाणून घेऊया आपण. उद्घाटन बघा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव नाव. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 2 प्रश्न कव्हर झालेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव काय आहे, तर प्रतापराव जाधव यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. प्रसंग बघा, 10वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणजे जो 23 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केला गेला होता, 10वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन, त्या दिवशी याचं उद्घाटन झालेलं आहे. उद्दिष्ट बघा, आयुर्वेदातील औषधी पदार्थांचा ऑनलाईन माहिती भंडार उपलब्ध करून देणे. आपल्याला माहित आहे ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्याचे साईड इफेक्ट नाहीत. आयुर्वेदिक जे औषध आहेत ते स्लोली काम करतात पण त्याचे साईड इफेक्ट नाहीत. बाकी ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आहेत तर त्यांचे साईड इफेक्ट होतात, पण याची जनजागृती पण केली पाहिजे. त्याच्यासाठी हे द्रव्य पोर्टल उभा केलेलं आहे आयुष मंत्रालयाने. हे एक केंद्रीय पोर्टल आहे, म्हणजेच राज्य शासनाचं नाही तर ते केंद्र शासनाचं पोर्टल आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदातील औषधी पदार्थांचा ऑनलाईन माहिती भंडार तुम्हाला ओपन केले गेलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता. लक्षात घ्या, कोणी तयार केलेलं आहे, आयुष मंत्रालयाने हे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि हे केंद्रीय पोर्टल आहे. लक्षात घ्या, राजकीय नाही, राष्ट्रीय पोर्टल आहे. भारताने अग्निपी क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. लक्षात घ्या. पुढची न्यूज, अग्निपी म्हणजे अग्नि प्राईम स्वदेशी 2 टप्पे असलेले आणि घन इंधनावर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. लक्षात घ्या, पृथ्वी आणि अग्नीचे जे क्षेपणास्त्र अगोदरचे होते ते पण घन इंधनावरच चालत होते आणि हे पण घन इंधनावरच चालणारं क्षेपणास्त्र आहे. नाव काय आहे, अग्निपी क्षेपणास्त्र. मारक क्षमता किती आहे, 2000 किलोमीटर याची मारक क्षमता आहे. ते 2000 किलोमीटरच्या रेंज पर्यंत ते टार्गेट अचीव करू शकता आणि डिस्ट्रॉय करू शकता. लक्षात घ्या, रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर मधून त्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर मध्ये तिथून पण ते लॉन्च केलं जाऊ शकतं. भारताच्या सामरिक लवचिकता, टिकून राहण्याची क्षमता आणि प्रतिबंधक शक्ती वाढवण्याचं काम हे अग्निपी क्षेपणास्त्र करणार आहे. 2000 किलोमीटर त्याची रेंज आहे आणि सक्सेसफुल प्रयोग हा केलेला आहे. लक्षात घ्या, नाव आहे अग्निपी म्हणजेच अग्नि प्राईम. 2000 किलोमीटर, तसेच घन इंधनावर. लक्षात ठेवा, घन म्हणजेच स्थायी इंधनावर चालणारे. घन इंधन वापरतात का, कारण लिक्विड जे आहे ते रिॲक्ट करतं किंवा त्याची लिकेज जास्त प्रमाणात होऊ शकते. त्याप्रमाणे घन इंधनाचा फायदा काय आहे तर ते लिकेज होऊ शकत नाही किंवा
ते सेफली जाऊ शकतं. त्याचा टेम्परेचर आणि बाकीच्या गोष्टींचा त्याच्यावर जास्त फरक पडत नाही जसं की लिक्विडवर पडतो. त्याच्यामुळं क्षेपणास्त्रांमध्ये मुख्यत्वे घन इंधन वापरलं जातं आणि याचं कार्य काय आहे, भारताच्या सामरिक लवचिकता टिकून राहण्याची क्षमता आणि प्रतिबंधक शक्ती वाढवण्याचं काम हे अग्नि प्राइम क्षेपणास्त्र करणार आहे, लक्षात घ्या. अशा तऱ्हेने 26/9/2025च्या चालू घडामोडी आपण बघितलेल्या आहेत. त्यांचा आढावा पण आपण घेतलेला आहे आणि आयोग अशा विषयांवर प्रश्न जास्त करून विचारत असतं, कारण जे की भारतातले पहिले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय आपण बघितलं हेवन 1 जे काढलेलं आहे अवकाश संचालन अवकाश केंद्र, त्याच्यावर अवकाशातल्या पुढील मोहिमा होऊ शकतात किंवा जगातल्या पहिल्या किंवा भारतातले पहिले, तसेच वेगवेगळे पोर्टल आहेत जे की जीएसटीच्यावर आपण तक्रार करू शकतो. जीएसटीच्या रिगार्डिंग कोणतीही कंप्लेंट असेल तर आपण त्याच्यावर तक्रार करू शकतो. असे मेन जे भाग आहेत 26/9/2015च्या या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. अशाच एका पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया ज्याच्यामध्ये आपण अजून इम्पॉर्टंट न्यूज कव्हर करूया. तोपर्यंत धन्यवाद.